जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर साखर कारखान्याच्या 40व्या गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात संपन्न। जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा 40वा गळीत हंगामाचा शुभारंभ डॉक्टर अमोलजी कोल्हे खासदार यांचे शुभ हस्ते व आमदार शरददादा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच माजी आमदार बाळासाहेब दांगट, जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, जिल्हा परिषद सदस्य माऊलीशेठ खंडागळे व जुन्नर आंबेगाव तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद बंधू, ऊस उत्पादक शेतकरी, पत्रकार यांच्या उपस्थितीमध्ये सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला। उपस्थितांचे विघ्नहर परिवारातर्फे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी स्वागत केले, तसेच कारखान्याचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण याबाबत सविस्तर माहितीही दिली। प्रास्ताविक करताना सत्यशील शेरकर म्हणाले की या गळीत हंगामामध्ये आपण 8000चे पुढे प्रतिदिन गाळप करणार असल्याने ऊसाची तोडणी वेळेवर होणार आहे। तसेच ऊस वजनाबाबत ऊस उत्पादकांना शंका असल्यास खाजगी वजन काट्यावर ऊस वाहनाचे वजन करण्यास कारखान्याची कोणतीही हरकत राहणार नाही, त्यामुळे ऊस उत्पादकांना काळजी करण्याचे कारण नाही। तसेच कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस विघ्नहर गाळपास द्यावा। केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी FRP मध्ये वाढ केली आहे, परंतु केंद्र सरकारने साखरेच्या MSP मध्ये मागील 6 वर्षापासून कोणत्याही प्रकारची वाढ केली नाही। इथेनॉलचे दरामध्ये वाढ केली नाही। कोजनमधील उत्पादित वीज युनिटची किंमत वाढवली नाही। ऊस तोडणी दरामध्ये 34% इतकी वाढ केली आहे। त्यामुळे कारखान्यांना FRP देण्यासाठी आर्थिक ताण सहन करावा लागत आहे। स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आर्थिक उपलब्धता करून शेतकऱ्यांना भाव द्यावा लागत आहे। यासाठी केंद्र सरकारने साखरेची MSP व इथेनॉल दरामध्ये भरीव वाढ करणे गरजेचे आहे। कारखाने आधुनिकीकरण व विस्तारीकरण कामासाठी बँकेकडून कर्ज घेतले आहे, त्यामुळे या गळीत हंगामात जास्तीत जास्त ऊसाचे उत्पादन घेऊन विघ्नहर कारखान्यास गाळपासाठी ऊसाचा पुरवठा करावा, म्हणजे येत्या 2 ते 3 वर्षात संपूर्ण कर्जाची परतफेड करणे शक्य होईल, असे सत्यशील शेरकर यावेळी म्हणाले। गळीत हंगाम 2024-25 मध्ये गाळपास आलेल्या ऊसास कारखान्याने उच्चांकी असा 3255 प्रति मेट्रिक टन असा ऊस दर दिलेला आहे। कामगारांना 17% बोनस सह इतर देय रक्कमा दीपावलीपूर्वी अदा केलेल्या आहेत। तसेच कामगारांना 10% प्रमाणे आलेले वेतन वाढ लागू करत आहोत, असे सत्यशील शेरकर म्हणाले। गळीत हंगाम 2025-26 करिता कारखाना कार्यक्षेत्रात 22,000 एकर ऊस उपलब्ध आहे। कारखान्याने 12 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठरवले आहे। तसेच एकरी उत्पादन वाढीसाठी कारखान्याचे ऊस विकास विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येते। जानेवारी 2026 पासून आपण सर्व सभासदांना फोटोसह स्मार्ट कार्ड देणार आहोत, तरी सर्व सभासदांनी KYC करून घ्यावी, म्हणजे स्मार्ट कार्ड तयार करणे व वितरण करणे सोयीचे होईल, असे आवाहनही सत्यशील शेरकर यांनी केले। अध्यक्षीय भाषणात आमदार शरददादा सोनवणे यांनी कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेऊन कारखान्यास नेहमीच माझे सहकार्य राहील असेही म्हणाले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तालुक्यातील मानवबिबट संघर्ष याबाबत उपाययोजना करण्याबाबतची सविस्तर माहिती दिली। तसेच पुढेही ते ऊस व्यतिरिक्त कोणत्याही मालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कारखान्याकडून खूप मोठ्या अपेक्षा असणार आहे। कारखाना ऊस हे एकमेव हमीभाव देणारं पीक आहे। प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विधिवत गव्हाणीचे पूजन करून गव्हाणीत मोळी टाकण्यात आली। याप्रसंगी माऊली खंडागळे, आशाताई बुचके, सभापती संजयराव काळे, माजी आमदार बाळासाहेब दांगट आदींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले। गाळप हंगामास शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना सर्वांनी कारखान्याच्या अडचणी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले। तसेच कारखाना अतिशय उत्तम पद्धतीने चालवित असल्याबाबत चेअरमन सत्यशील शेरकर व संचालक मंडळाचे कौतुक केले। उपस्थितांचे आभार व्हाईस चेअरमन अशोकराव घोलप यांनी मानले। ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, निवृत्तीनगर।